पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तमिळनाडू दौऱ्यादरम्यान मदुराई इथं 4,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केली। या प्रकल्पांमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि अर्थव्यवस्थेला अधिक चालना मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी जनसभेला संबोधित करताना व्यक्त केला। शेतकरी आणि यात्रेकरूंना उत्तम कनेक्टिव्हिटी मिळणार असून जनतेसाठी उच्च गुणवत्तेच्या पायाभूत सुविधा ढाचा निर्माण होणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं। तमिळनाडूमधल्या 8 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलं। गेल्या एका दशकात देशाच्या रेल्वे क्षेत्रात ऐतिहासिक बदल झाले असून रेल्वे अधिक आधुनिक झाली असून तमिळनाडूतही हा बदल स्पष्ट दिसून येत असल्याचं त्यांनी सांगितलं। तमिळनाडूमध्ये वाढत्या गुन्हेगारीनं महिला चिंतित झाल्याचं सांगून द्रमुकनं राज्यात भ्रष्टाचाराला थारा दिला, गरिबांचा विकास केला नाही असं पंतप्रधानांनी दुसऱ्या सभेत बोलताना सांगितलं। या दौऱ्यात पंतप्रधानांनी अरुलमिगू सुब्रमण्यम स्वामी मंदिरात दर्शनही घेतलं। सक्षम आणि सामर्थ्य